विषयाला डायरेक्ट सुरुवात करण्याच्या अगोदर आपण थोडं बेसिक बघूयात. बेसिक म्हणजे काय, तर घात कशाला म्हणतात, करणी कशाला म्हणतात आणि पाया कशाला म्हणतात. भावांनो, आता इथे बघा, इथे आपल्याला अशी संख्या दिलेली असली, समजा 4चा 2/30 घात. या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सर्वप्रथम इथे कळालं पाहिजे की यामध्ये घात कोणत्या संख्येला म्हणतात, करणी कोणत्या संख्येला म्हणतात आणि पाया कोणत्या संख्येला म्हणतात. ॲक्च्युली याच्यावर परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न नसतात, पण जर आपल्याला याचं पूर्णपणे जर हा गणित समजून घ्यायचे असतील तर आपल्याला सर्वप्रथम याची बेसिक माहिती असली पाहिजे. बेसिक माहिती काय, कारण की आपण आता इथे पुढील काही प्रत्येक उदाहरणामध्ये आपण घात, पाया, करणी याचा वारंवार उल्लेख करणार आहोत. त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर भावांनो, याच्यामध्ये हे जे 4 आहेत याला आपण काय म्हणतो तर पाया, या 3ला आपण काय म्हणतो करणी आणि या 2ला काय म्हणतो तर घात. भावांनो, असंच प्रश्न येणार नाही तर असं आपल्याला कधी कधी असंही येतं आहे, समजा 4चा 2वा घात. ठीक आहे, वर्गमुळात 4चा 2वा घात. यामध्ये बघा, यामध्ये हा 4 काय आहे तर तुम्ही म्हणसाल गुरुजी आत्ताच सांगितलं पाया, हा 2 जो आहे तो आहे घात आणि हे जे काय वर्गमूळ आहे ही काय आहे करणी. भावांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस कधी करणीचा उपयोग आपण करणी या शब्दाचा प्रयोग करतो त्यावेळेस समजायचं की ती करणी म्हणजे दिलेली संख्या लहान करते आणि घात काय तर दिलेली संख्या मोठा करतो. हे बेसिक नॉलेज आहे. आता आपण काही याचे नियम बघूयात, म्हणजे आपल्याला पुढं गणितामध्ये सोपं जाईल. कारण की भावांनो, आजचं हे जे टॉपिक आहे हे एकदम बेसिक आणि बेसिक असं आहे की तुम्ही या बेसिक जर केलं चांगल्या प्रकारे तर तुम्ही कधीही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजपणे देऊ शकता. तर बघूयात आता आपण एक एक उदाहरणं किंवा एक एक नियम. आता घातांकाचे नियम म्हणजे काय, इम्पॉर्टंट रूल्स, आपण याला इम्पॉर्टंट रूल्स किंवा महत्त्वाचे नियम. पहिला नियम काय, घातांकाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जर घातांकाचे आपल्याला गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार करायचा असेल तर याच्यामध्ये प्रत्येक वेळेस कंडिशन वेगळी आहे. पण गुणाकार आणि भागाकारासाठी एक कंडिशन बेसिक आहे की ते 2 गोष्टी पाहिजे. एक म्हणजे त्यांचा पाया समान असायला पाहिजे किंवा इकडे घात समान असायला पाहिजे. पाया वेगवेगळा असला तरी चालेल, या कंडिशनमध्ये घात वेगवेगळा असला तरी चालेल. आता ते कसं सॉल्व करायचं ते आपण थोडक्यात बघूयात. एचा 4था घात गुणिला एचा 3रा घात. आता भावांनो, इथं बघा, सर्वप्रथम आपण इथं एक्स घेऊ शकलो असतो, पण इथं आपण एक्स घेत नाही कारण की एक्समुळे आपल्या आयुष्यात बरेच काही लफडे होतात. त्याच्यामुळे आपण इथं एक्स घेत नाही, इथं आपण ए मानू. आता ए मानल्यामुळे काय, आता समजा एचा 4था घात गुणिला एचा 3रा घात. आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही विदिन सेकंड करू शकता. कसं तर बघायचं, दोन्हीचा घात समान आहे म्हणजे जशाला तशी ती संख्या खाली लिहून घ्यायची. आता वर काय करायचं, वर हे जे काही दोन्ही आहेत, हे वरचे दोन्ही काही जे काही घातांक आहेत, आपण काय करायची, पाया समान असल्यामुळे बेरीज करायची. तर मग याची बेरीज जर समजा आपण केली 4 अधिक 3 तर मग इथं आपल्याला लिहिता येईल एचा 7वा घात. क्लिअर भावांनो, याला जर आपण गणिताच्या रूपात एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण असंही देऊ शकतो. समजा इथे 2चा 3रा घात गुणिले 2चा 2रा घात, सरळ 2चा 5वा घात. दोघाची बेरीज केली, पाया समान आहे. सेम आता आपण इकडे उदाहरण बघूयात की याच्यामध्ये जर घात समान असेल आणि पाया वेगळा असेल, समजा एचा 4था घात गुणिले बीचा 4था घात. आता काय, आता आपल्याला आपण 2 नियम बघितले, गुणाकार भागाकार असेल तर पाया समान पाहिजे. आता पाया समान नाही आहे पण घात समान आहे, ठीक आहे, घात समान असला तरी चालतो. अशा वेळेस काय करायचं आपण, अशा वेळेस हे दोन्हीची गुणाकार जसा तसा आहे तसा ए गुणिला बी कंसामध्ये आपण याचा 4था घात, ए गुणिला बी याचा 4था घात असंही आपण लिहू शकतो. याला जर आपण उदाहरणाच्या रूपात लिहायचं म्हणलं तर समजा 2चा 3रा घात गुणिले 3चा 3रा घात. भावांनो, याला आपण असं लिहू शकतो, बेत्रिक 6चा 3रा घात. याला तुम्ही सॉल्व करून बघा, येणारं उत्तर परफेक्ट राहील. ठीक आहे, हा झाला गुणाकाराचा नियम. आता याचा आपण भागाकाराचा एक नियम बघूया. पाया समान घात समान. ठीक आहे, आता या कंडिशनमध्ये हा झाला आपल्याला इथं करायचा भागाकाराचा नियम. इथं आपण लिहितो भागाकाराचा नियम. भागाकार ज्यावेळेस असेल, आता जर समजा आपल्याला परीक्षेत असं विचारलं की ए भागिला एचा 4था घात भागिले एचा 2रा घात.
आता यावेळेस सेम तसंच करायचं. आपल्याला माहीत आहे आपण बेसिक काय शिकलो तर पाया समान आहे. पाया समान आहे म्हणून आपण हा ए जशाला तसा लिहिला. आता जसं आपण गुणाकारात बेरीज करत होतो, गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया इकडे काय भागाकार आहे, मग बेरीजच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे तर वजाबाकी आहे. तर भावांनो मग इथं आपल्याला काय करायची वजाबाकी 4 वजा 2 असे केलं तर 4चा दुसरा घात. आता जर आपण याला गणितीय रूपात सोडून बघतो म्हणलं तर गणिताच्या रूपात आपण याला असंही सोडू शकतो. समजा एक याच्याऐवजी आपल्याला इथं गणित दिलं तर गणित दिलं समजा 2चा चौथा घात भागिले 2चा दुसरा घात. आता आपण काढलं 2चा दुसरा घात आलं, 4मधून 2 गेले 2. आता तुम्ही याला सॉल्व करून बघा, येणारं उत्तर परफेक्ट हेच येईल. तर इकडं आपण बघितलं इकडं पाया समान होता. आता आपण घात समान असताना काय करायचं, ज्याचा पाया डिफरंट आहे पण घात समान आहे. जर समजा आपल्याला असं गणित आलं एचा तिसरा घात भागिले बीचा तिसरा घात. भावांनो इथे आपण काय लिहू शकतो तर इथे आपण सहज म्हणजे इथे काय आपल्याला या कंडिशनमध्ये आपण याला असं लिहू शकतो ए भागिले बीचा तिसरा घात. ए भागिले बीचा तिसरा घात सरळ क्लिअर आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्तही दुसरे काही नियम आहेत. या व्यतिरिक्त दुसरे जे काही गुणाकाराचे भागाकाराचे नियम आहेत तेही घातांकाला लागू होतात. भावांनो बेरीज आणि वजाबाकी कॉमन असताना आपण त्याचं ॲप्लिकेशन करू शकत नाही. जर समजा मी तुम्हाला म्हणलं एचा दुसरा घात अधिक बीचा दुसरा घात, यावेळेस काय करायचं भावांनो, यावेळेस तुम्हाला याचा घात करून बेरीजच करावी लागेल. कारण की तुम्ही याच्यामध्ये कॉमन काढू शकत नाही. कारण की कॉमन कधी निघतो गुणाकारात निघतो आणि या संख्येसंग आपण इथं गुणाकार करू शकत नाही आहे. हे जर करायचं असेल तर आपल्याला याचं कॅल्क्युलेशनच करावं लागेल. आता बघा इतर काही नियम बघा. इतर नियममध्ये आपल्याला काही नियम असेही आहेत, जसं समजा आपण म्हणू शकतो एचा एमवा घात ब्रॅकेट क्लोज एमचा एनवा घात. यामध्ये काय जर घातांकाचा एखाद्या कंसामध्ये एखादी घातांकीय संख्या असेल आणि त्या कंसाचा जर घात असेल त्यावेळेस कसं करायचं, त्यावेळेस हा ए जशाला तसा यम गुणिला यन, म्हणजे ज्यावेळेस कंसाचा घात राहील त्यावेळेस जो आतली ही जी काही घातांकीय संख्या आहे या संख्येने या वरच्या घातांकीय संख्येला गुणायचं. हे झालं इझी. त्याचबरोबर आपल्याला दुसरे काही नियम आहेत. ते दुसरे काही नियम म्हणजे बघा, जर तुम्हाला कुणी म्हणत असेल की बुवा ए बीचा एनवा घात, ए बीचा एनवा घात, तर याला आपल्याला असंही लिहिता येईल एचा एनवा घात गुणिले बीचा एनवा घात. हे तर क्लिअर कट आहे. आता एक दुसरा शॉर्टकटमध्ये तुम्हाला नियम सांगायचं झालं तर दुसरा घातांकीय नियम सांगायचं झालं तर आता एक करणीचे नियम सांगतो तुम्हाला थोडक्यात. करणी समजा ही अशी एक करणी आहे आणि तुम्हाला इथं संख्या दिलेली आहे 5 आणि इथं दिलं आहे तुम्हाला 4. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. भावांनो हे काही जणांना ज्याला माहीत नाही आहे त्याच्यासाठी थोडी क्रिटिकल विषय असू शकतो, पण याला सरळ आपल्याला सॉल्व करता येते. तुम्ही म्हणसाल कसं गुरुजी. आता बघा भावांनो, जशी इथं करणीगत संख्या आहे, हे जे आहे पाया, आपण पाया जशाला तसा लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं, हा जो 4 आहे हा 4 उडी मारून आतमध्ये येईल किंवा इथं आपण हा 4 इथे उडी मारून आतमध्ये आणायचा असेल तर काय करायचं, त्याच्या डोक्यावर फक्त 1 द्यायचा आणि खाली ही जी संख्या आहे ती संख्या इथं आपण लिहून टाकायची. झालं सॉल्व. करेक्ट आहे भावांनो. आता इथं काय आपण घातांकाचे गणित बघूया. 4चा तिसरा घात गुणिले 4चा चौथा घात. आता याला शॉर्टमध्ये कसं सोडवायचं किंवा बरोबर किती, तर याला आपण सरळ जसं आपण शिकलो होतो सेम आहे. 4ला 4 आपण इथं जशाला लिहिला वर या दोन्हीची बेरीज केली 7वा घात. क्लिअर. तसं सेम. आता थोडं समोर जाऊया, थोडं क्रिटिकलनेस वाढवूया. एक क्रिटिकलनेस वाढवायची म्हटलं तर याचा आपण असं लिहू शकतो 4चा दुसरा घात गुणिले 2चा तिसरा घात गुणिले 4चा तिसरा घात गुणिला 8चा दुसरा घात. आता बघा भावांनो, असे गणित तुम्हाला RRBमध्ये येतात. हे बहुतेक RRBमध्ये आलेलं गणित आहे. RRB ग्रुप डीचं गणित आहे. हे थोडं चेंज केलं आहे मी, पण हे RRB ग्रुप डीचं आलेलं गणित आहे. आता याला सॉल्व कसं करायचं, तुम्ही म्हणसाल गुरुजी याच्यात घातही सेम नाही आहे आणि त्याचबरोबर याचा पायाही सेम नाही आहे. तर आपण याला एक असं करू शकतो की याचा आपण पाया किंवा घात हा समान करू शकतो. तर आता आपण इथं बघूयात की इथं जर विचार केला तर हे सगळे काही जे हे लोक आहेत, हे इथं बसलेले सगळे काही लोक आहेत ते 2च्या फॅमिलीचे आहेत. 2च्या फॅमिलीचे म्हणजे काय, समजा हा 2 आहे, हे 2चा बाप आहे, हा 2चा आजोबा आहे. आता आपण याला काय करू, याला आपण छोटं करून घेऊ. याला छोटं करू काय म्हणजे याला आपण 2च्या पटीत आणू. हे 4 काय आहे तर 2चा वर्ग आहे. याला आपण असं लिहू शकतो की नाही, बिलकुल लिहू शकतो. तसंच 2चा तिसरा घात गुणिले परत इथं 2चा वर्ग
तर 2चा घन आहे त्याचा वर्ग. आता बघा, आता आपण इथे एक एक शॉर्ट म्हणजे इथे लिहित जाऊ. आता हा 2 जशाल तसा राहिला, 2 आणि 2 4 बरोबर आहे. 2चा तिसरा घात गुणिला हा इथे 2 आणि 3 बेत्रिक 6, 2चा 6वा घात हे किती 2चा 6वा घात. आता बघा, आता इथे आपला पाया समान झाला, बिलकुल पाया समान झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता बिलकुल आपल्याला डोळे लावून इथं 2 लिहायचे. 2 लिहिल्यानंतर बघायचे 4 आणि 3 7, 7 आणि 6 13, 13 आणि 6 19 म्हणजे 2चा 19वा घात. भावांनो, अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवायचे आहेत. आणि हे सोडवत असताना काय करायचं, सोडवत असताना आपण थोडं अलर्ट राहायचं, कारण की याच्यात एक जरी मिस्टेक झाली ना तर आपलं पूर्ण गणित हे चुकून जाते. आता दुसरं गणित, थोडी याची काठिण्य पातळी चेंज करूया आपण. जर समजा आपण म्हणलं 3चा चौथा घात गुणिले 9चा दुसरा घात गुणिले 27चा तिसरा घात गुणिले 81चा मायनस दुसरा घात. ठीक आहे. आता बघा, सेम ही सगळी 3ची फॅमिली आहे. 3ची फॅमिली आहे. आता आपण इथं काय करायचं, इथं घात सरळ करून घ्यायचा किंवा इथं पाया सरळ करायचा. आता घात सरळ करणं शक्य नाही आहे, मग आपण इथं पाया सेम करू. पाया सेम करू का म्हणजे काय करू, 3चा चौथा घात. आता मला सांगा 9 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 3चा वर्ग. याला आपण असंही लिहू शकतो. ठीक आहे. आता 27 काय 3चा घन आहे म्हणून 3चा घन असाही लिहू शकतो. गुणिला आता 81 काय आहे तर 3च्या पटीतली संख्या आहे. ठीक आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 म्हणजे 3चा चौथा घात मायनस 2. ठीक आहे भावांनो. आता बघा, याला आता काय झालं, इथं आपला पाया सेम झाला. आता पाया सेम झाल्यामुळे काय करू, आपण जसं ठरवलं डोळे लावून 3 लिहिले. हे बघा, मी डोळे लावून घेतले, 3 लिहिले. आता हिच्यात आपण इथं सॉल्व करू. आता तुम्ही म्हणसाल इथं सॉल्व करायचं तर बेरीज करायची का वजाबाकी करायची. आता इथं बघा, इथली मेक थोडी लक्षात घ्या. हे 4 आहेत, या 4चा 2 संग गुणाकार होईल +4 आणि -2चा गुणाकार काय होईल तर -8. म्हणजे आता इथं जर समजा हे आपण सरळ सरळ कॅल्क्युलेशनमध्ये लिहायसाठी आपण आणखीन एक स्टेप वाढवूयात. 3चा चौथा घात गुणिला 3चा चौथा घात गुणिला 3चा 9वा घात गुणिला 3चा -8वा घात बराबर आहे. आता आपण इथं जसं लिहायचं होतं तसं डोळे लावून 3 लिहिले. आता डोळे लावून 3 लिहिल्यानंतर काय, आता आपल्याला याची बेरीज करायची, पण इथं मायनस आहे, काही प्रॉब्लेम नाही. मायनस आहे ते इच्छा बाकीच्या संख्येतून आपल्याला ते वजा करायचे. 4 आणि 4 8, 8 आणि 9 17, 17तून 8 गेले, राहिले किती तर 9. तर उत्तर काय येणार 3चा 9वा घात. भावांनो, अशा प्रकारे आपण क्विक आणि लवकरात लवकर याचं उत्तर देऊ शकतो. आता बघा, थोडं घातांकीय रूपाकडे जाऊ. हे सगळे आलेले गणित आहेत. याच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये गणित विचारण्यात येतील, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आता आपण थोडा पॅटर्न चेंज करूया. पॅटर्न चेंज करूया म्हणजे काय तर 4/3चा दुसरा घात गुणिले 3/4चा मायनस तिसरा घात. आता बघा, आतापर्यंत आपण प्लसवाले पाहिले होते, आता मायनसवाले पाहिले होते. आता याच्यात मी तुम्हाला जसं अगोदर काही बेसिक नियम सांगितले, त्या बेसिक नियमाप्रमाणे आपल्याला कुठल्याही संख्येला जर मायनस घात केला असता तर आपण काय केलं होतं, ती संख्या उलटी केली होती. आता याच्या अगोदर मी तुम्हाला एक नियम सांगितला होता की जर समजा ए या संख्येचा -nवा घात असेल त्यावेळेस आपण ती संख्या उलटी करतो. आता इथं उलटी करायला ही एकच संख्या आहे, पण भावांनो याच्या अगोदर तुम्ही गणितात शिकले असाल कोणत्याही संख्येच्या भागीला काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय असते, 1 असते. तर मला सांगा, आपण याला 1/a आणि हा जो मायनस होता हा इकडे गेला उलटा प्लसमध्ये झाला, असं लिहू शकतो की नाही, लिहू शकतो. बिलकुल सेम त्याच पॅटर्नमध्ये हे गणित आहे. आता बघा, आपण या गणिताला किती 5 ते 7 सेकंदामध्ये उडू शकतो. कसं, जर तुम्ही सरळ सरळ असं लिहिलं 2 गुणिला 4/3 गुणिला तिसरा घात. तुम्ही म्हणसाल गुरुजी 4/3 कॉमन, 3 आणि 2 5. आलं का नाही उत्तर. सेम या पॅटर्नमध्ये तुम्ही फॉलो करू शकता. आणि असे काही तुम्ही गोष्टी शिकल्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही परीक्षेमध्ये प्रश्न येतील त्यापासून तुम्ही कन्फ्यूज होणार ना, आणि त्याचं उत्तर लवकरात लवकर सोडवचाल. गणित असं आहे 6x + 4 = 1/7वा घात. आता बघा भावांनो, तुम्हाला बेसिक कन्सेप्टही माहीत आहे, सगळं माहीत आहे. तुम्ही 2 सेकंदामध्ये याचं उत्तर मला कमेंट करून सांगा. तिसरा घात गुणिला 512/125चा k-वा घात बरोबर 8/5चा 15वा घात.
राईट भावांनो. तर इथं आपल्याला काय काढायची आहे इथे, तर इथे आपल्याला के बरोबर किती, के बरोबर किती ही संख्या काढायची आहे. आता इथे लक्ष देऊन बघा, इथं पायाही सेम नाही, घातही सेम नाही आणि काहीच सेम नाही. याच्यामध्ये आपल्याला एक कॅल्क्युलेशन करायचं. याचं कॅल्क्युलेशन करत असताना आता आपण बघूयात की इकडा पाया आणि इकडा पाया सेम आहे का, नाही आहे. आता इथं लक्ष देऊन बघितल्यानंतर ज्याला काही घातांक किंवा घन आणि घनमूळ पाठ आहे ते विद्यार्थी ज्याला लय झालं तर 10 ते 15 सेकंदात निपटून टाकतील. ते कसं, तर बघा ज्याला माहिती आहे की समजा 8चा घन 512 आहे तो 8 लिहून घेईल. तसंच 5चा घन 125 आहे तो खाली 5 लिहील आणि यांचं काय करेल तो घन आणि परत हा जो दिसाल तसा आहे वर्गघन. ठीक आहे, इकडेही सेम होईल. 8चा आणि 5चा तिसरा घात वर के. इकडं जशाला जसं 8चा 5वा घात. आता इथं लक्ष द्या, इथं हे 3 आणि 3 किती होतील 9. म्हणजे इथं काय होईल 8 भागिले 5चा 9वा घात गुणिले 8 भागिले 5चा 3 केचा घात. गुणाकार केला ना, मग 3 के झाला. 8 भागिले 5चा 15वा घात. आता बघा इथं सगळ्याचा पाया आता सेम झाला. सेम झाला म्हणजे इथं आपल्याला सॉल्व करायचं काय, तर सॉल्व करायचं हे आणि हे सॉल्व करायचं म्हणजे कसं 9 अधिक 3k बरोबर 15. बरोबर आहे. आता 3k बरोबर इकडे किती 3k राहिलं. आता ह्या 3नं या 6ला भागितलं तर 6 भागिला 3k बरोबर 2. तर केची किंमत किती आहे भावांनो, केची किंमत किती आहे, तर केची किंमत आहे 2. या पद्धतीने आपल्याला घातांकाचे गणित बघायचे. याच्या नेक्स्ट आता आपण पुढील टॉपिकमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये बघू.